इंदोरीकर महाराजांवर मोठं संकट. इंदोरीकर महाराजांना झाला मोठा आजार. इंदोरीकर महाराज त्या आजाराला कसा लढा देत आहेत, अत्यंत धक्कादायक माहिती महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असणारे, त्यांच्या विनोदी विचारातून समाजाला प्रबोधन करणारे इंदोरीकर महाराज, प्रत्येकजण त्यांना ओळखतो. त्यांना एक गंभीर आजार झाला आहे. ते याबद्दल कीर्तनात कधी बोलले नव्हते, पण आता त्यांनीच या आजाराबद्दल कीर्तनाद्वारे लोकांना माहिती दिलेली आहे. इंदोरीकर महाराज यांना एक असा आजार झालेला आहे. त्या आजाराला ते कसे लढा देत आहेत हे आपण आज बघणार आहोत. ज्यांनी दुसऱ्याला कसं हसून खेळून जगायचं हा संदेश दिला, टेन्शन फ्री कसं जगायचं हे शिकवलं, तेच आज एक मोठ्या आजाराला झुंज देत आहेत. त्यांच्या शरीरावर मनावर का ताण आला, आता हे कीर्तन करणार आहेत की नाही, आपण ह्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. इंदोरीकर महाराज महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आहेत. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक लांबून लांबून येतात. ते नेहमी दुसऱ्याला हसून समाज प्रबोधन करतात. पण त्यांच्या आत कोणता आजार आहे हे कोणालाच समजले नव्हते. लोक म्हणतायत की हे आजार आपल्यासारख्या सर्किट लोकांमुळेच झाले. लोक त्यांच्यावर टीका करतात म्हणून हा आजार त्यांना झालाय असे लोकांचे म्हणणे आहे. याची सुरुवात झाली होती 6 नोव्हेंबर 2025 रोजी. 6 नोव्हेंबर 2025 रोजी इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिचा साखरपुडा पार पडला. त्याच दिवसापासून त्यांना हा आजार झाला असेल असे असू शकते, कारण तो साखरपुडा अगदी थाटात पार पडला. मोठा लॉन्स, खास प्रकारची एंट्री, वेगळे वेगळे प्रकारचे खायला मेनू, संपूर्ण सोहळा एकदम खास होता. याच कारणामुळे सोशल मीडियावर महाराजांवर लोकांनी टीका करायला सुरुवात केली. कारण महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून लोकांना संदेश दिला होता की लग्न साधे करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात. हा संदेश लोकांच्या डोक्यात होता. मग त्यांनी सोशल मीडियाद्वारे टीका करायला सुरुवात केली की लोकांना सांगतात की लग्न साधे करा, स्वतः साखरपुड्यामध्ये एवढे पैसे उधळतात. लोक अत्यंत रागात आले होते. हेच महाराजांना चांगले वाटले नाही. लोक त्यांच्या मुलीच्या कपड्यावरही टीका करत होते. अजून साखरपुड्याचे व्हिडिओही समोर आले होते. त्यावरही लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. यावर महाराज म्हणाले की मी म्हणालो होतो, ज्याच्याकडे पैसे नाही त्यांनी कर्ज काढून लग्न करायची गरज नाही. इंदोरीकर महाराजांना मानसिक तणावाला समोर जावे लागत आहे. एका कीर्तनात महाराजांनी सांगितले की माझ्या हृदयाच्या एका बाजूला सूज आलेली आहे, माझ्या छातीच्या नसांवर ताण आलेला आहे, असे ते हास्यरूपात म्हणाले होते. इंदोरीकर महाराज हे बेबीच्या डेटापासून लोकांना प्रबोधन करतात. हे लोकांना समजायला पाहिजे. लोक कर्ज काढून लग्न करतात. त्यांच्यासाठी महाराज म्हणाले होते कर्ज काढायची गरज नाहीये, साधे लग्न केले तरी बी मुलं होतात. पण लोकांनी त्याचा उलटाचा अर्थ घेतला आणि महाराजांना ट्रोल करायला चालू केलं. या कारणामुळे महाराजांना मानसिक तणाव होत आहे.